आनंद दिघेंना मारलं गेलं होतं हे संपूर्ण ठाण्याला माहिती आहे। हॉस्पिटलला आग लागली होती तेव्हा शिवसैनिकांनी वाचवलं होतं। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आता केदार दिघे यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। संजय शिरसाट यांनी पुरावे द्यावेत असं त्यांचं म्हणणं आहे। सर्व माहिती असेल तर इतकं वर्ष गप्प का होतात असा सवाल सुद्धा केदार दिघे यांनी उपस्थित केलाय। वस्तुस्थिती आता यांना काय माहिती, तसा सीन तो आहेच, मुळात आहे। आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय। दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मरतात, बोलता चालता मरतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय। या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येत कालांतराने पुढे येतील। अहो ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे, हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते। या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथल्या सर्व शिवसैनिकांनी केलं। महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैव आहे आणि ठाणेकरांचं दुर्दैव आहे की वेळोवेळी निवडणुका आल्या आणि स्वतःचं हित नसेल जर का दिसत तर आपण दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करायचं। हे अनेक वर्ष हेच चालत आलं। आज देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य जर का संजय शिरसाटांनी केलं असेल आणि एवढं खात्रीपूर्वक ते जर का असेल, अहो मी गेले 23 वर्ष जेव्हा जेव्हा हा प्रश्न मांडला गेला तेव्हा मी विचारलेलं आहे की तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा, मी कोर्टात जायला तयार आहे। पण आज त्या जगात अशा पद्धतीचं कोणी काही बोललेलं नाही। तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी स्टेटमेंट करायची, लोकांना भ्रमात टाकायचं, तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार नाही।